पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। रामकृष्ण हरी। चातुर्मासाचा पवित्र कालखंड चालू आहे आणि अशा या कालखंडामध्ये आपण संत वाङ्मयाचं काही चिंतन करीत आहोत, काही मनन करीत आहोत। भाद्रपद मासाचा पूर्वार्ध संपून उत्तरार्ध सुरू झाला। अनंत चतुर्दशीच्या दिवशी श्री गणेश उत्सवाची सांगता झाली आणि आता हा जो 15 दिवसाचा कालखंड आहे, हा कालखंड पितृपंधरवडा म्हणून मानला जातो व पक्ष पंधरवडा असं म्हणतात। अर्थात या कालखंडामध्ये आपल्या पूज्य पितरांचं आपण स्मरण करणं, असा हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा कालखंड आहे। ज्यांचे वडील गेलेत, आई गेली आहे, या सर्वांचं स्मरण करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा कालखंड आहे। अत्यंत वैज्ञानिक दृष्ट्या जर सांगायचं झालं तर ही कृतज्ञता ही कुलाचा अभ्युदय करणारी ठरते। आपल्याकडे जे दुःख घरामध्ये येतं त्यासंबंधी विद्वानांचं जे मत आहे ते अशा स्वरूपाचं आहे की घरामध्ये 2 प्रकारांनी दुःख प्रवेश करतं। त्यातला एक म्हणजे घरात असणारे पितृदोष आणि दुसरा असणारं त्या कुलधर्माचा लोप। घरामध्ये कुलदेवता आहे त्या संतुष्ट असल्या पाहिजेत, तसे आपल्या घरातले पितरही संतुष्ट असले पाहिजेत आणि म्हणून या कालखंडामध्ये आपल्या पितरांचं स्मरण करणं, त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून त्यांचं श्राद्ध करणं, अर्थात ते अत्यंत श्रद्धायुक्त अंतःकरणानं ते करणं, म्हणजेच श्रद्धेनं जे केलं जातं त्यालाच श्राद्ध असं म्हणतात। असा हा एक पवित्र कालखंड चालू आहे। या पार्श्वभूमीवर काही चिंतन आपण करणार आहोत। माझ्यासमोर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा एक अत्यंत सुंदर अभंग आहे। तो अशा प्रकारे आहे। स्वामीप काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती, हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा। सत्य बोले मुखे दुखवे आणिकांच्या दुःखे, निश्चयाचे भळ तुका म्हणे तेच फळ। हा एक सर्वांग सुंदर तुकाराम महाराजांचा अभंग आहे। अत्यंत तो प्रसिद्ध आणि प्रासादिक अशा स्वरूपाचा आहे। महाराज या अभंगातून भगवान महाविष्णूचं एक अलौकिक पूजन आपल्याला सुचवतात, मांडतात। वारकरी संप्रदाय हा एक खूप मोठी विचाराची उंची असणारा संप्रदाय। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज काय, संत श्रेष्ठ नामदेवराय, संत श्रेष्ठ एकनाथ महाराज, संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आणि सकल संत यांचं जे वाङ्मय आहे, वाङ्मय खूप सूक्ष्मतेनं आणि बारकाईनं अभ्यासावं लागतं। मानवाच्या उभयविध कल्याणाकरता, माणसाच्या ऐहिक आणि पारलौकिक कल्याणाकरता संतांनी हा उपदेश केला, त्या उपदेशाचं हे चिंतन आहे। या अभंगामध्ये एकूण 6 गोष्टी सांगितलेल्या आहेत। तसं जे विष्णुपूजन सांगितलेलं आहे, म्हणजे नवविधा भक्ती जी आहे त्याच्यामध्ये अर्चन नाम पूजन म्हणजे अर्चन करणे, म्हणजे आपल्या उपास्य देवतेची अर्चा करणे, म्हणजे तिचं पूजन करणं। श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनं, अर्चनं वंदनं दास्यं सख्यम आत्मनिवेदनम। हे एकूण 9 प्रकारची जी भक्ती सांगितली आहे, या 9 प्रकारच्या भक्तीमध्ये एक अर्चन नावाची भक्ती आहे आणि म्हणून ही पूजा करताना म्हणजे आपल्या उपास्य देवतेची पूजा करायची। ही पूजा पंचोपचारे आहे, षोडशोपचारे आहे, मानस पूजा आहे, असे अनेक जे प्रकार पूजनाचे आहेत। मला असं वाटतं की हा जो अभंग आहे तो विष्णुपूजेचा उत्तम असा दर्शन घडवणारा अभंग आहे। संतांचे अभंग हे हिऱ्यासारखे असतात आणि त्याला वेगवेगळे पैलू असतात।
ज्या बाजूनी बघाल तो पैलू तुम्हाला पाहायला मिळेल. माझ्या अल्पमतीप्रमाणे मला असं वाटतं की या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी एकूण 6 गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या 6 गोष्टीचं चिंतन करणं म्हणजे ह्या अभंगाची उकल आहे. या अभंगाचा आपला मतितार्थ आहे. कोणकोणत्या 6 गोष्टी सांगितली तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये? त्यातली पहिली गोष्ट आहे स्वामी काज, गुरुभक्ती, पितृवचन, सेवापती. पहिल्या चरणामध्ये महाराजांनी 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यातली पहिली गोष्ट जी आहे ती स्वामी काज अशी आहे. म्हणजे घरात बसल्यानंतर आपण विष्णुमूर्ती समोर ठेवणं, त्याला स्नान घालणं, त्याला पंचामृतानं स्नान घालणं, उष्णोदकानं स्नान घालणं, त्याला सुंदर वस्त्र नेसवणं, त्यांना गंध अर्पण करणं, फुलं अर्पण करणं, धूपदीप दाखवणं, नैवेद्य दाखवणं, आरती करणं, ही जसं विष्णूचं पूजन आहे तसं या गोष्टीमध्ये जे त्यांनी सांगितलं आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा सांगितलं आहे की स्वामी काज, जे आपले जे स्वामी आहेत त्या स्वामींच्या कामामध्ये तत्पर राहणं याला स्वामी काज असं म्हणतात. इथे आणखीन एक गोष्ट म्हणजे त्या काळाच्या नियमानुसार स्वामी या शब्दाचा अर्थ राजा असा आहे, जो प्रजेचं पालन करतो. त्या प्रजेनं आपल्या राजाच्या कर्तव्यामध्ये दक्ष असलं पाहिजे. ही एक प्रकारची विष्णुपूजाच आहे. आपल्या संस्कृतीनं राजा हा भगवान विष्णूचा अंश मानला आहे आणि म्हणून राजाज्ञेचं पालन करणं, राजाच्या आज्ञेत राहणं, राजाच्या हुकमात राहणं किंवा त्याची सेवा करणं ही भगवान महाविष्णूचीच सेवा आहे. सांप्रत काळामध्ये, आत्ताच्या युगामध्ये आपण आता संस्थानं खालसा झाली, राजेशाही संपून गेली, पण आजसुद्धा आपण ज्या ठिकाणी काम करतो आहोत, एखाद्या ठिकाणी आपण कर्मचारी म्हणून काम करत असू तर इनामे इतबारे काम करणं, अत्यंत इमानानं काम करणं ही एक प्रकारची महाविष्णूची पूजाच आहे. तुकाराम महाराजांनी तर एका ठिकाणी असं म्हटलं आहे, न करता सेवा मागे जो मुशाहारा, तया फजित खोरा लाज नाही. सेवा न करता मोबदला घेतो, सेवा न करता वेतन घेतो, अशा फजितखोरा लाज नाही असं तुकोबाराय बोलतात. याचा अर्थ काय मंडळी? याचा अर्थ असा आहे की आपण ज्या ठिकाणी म्हणजे सद्यकालीन असा विचार केला पाहिजे की आपण ज्या ऑफिसमध्ये कामाला आहोत, आपल्या वाट्याला जे कर्म आलं आहे, ज्याचा आपण मेहनताना घेतो, ते काम सचोटीनं करणं, प्रामाणिकपणानं करणं ही एक प्रकारची भगवान महाविष्णूची पूजाच आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. पुराणातला दृष्टांत द्यायचा झाला तर असा स्वामी काजी सादर कोण आहे तर तुकाराम महाराज वर्णन करतात रामायणाचा दाखला देताना. शरण शरण जी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या आता वाटा, मज दावाव्या सुबटा, शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर. म्हणजे भगवान प्रभू रामचंद्राच्या सेवेमध्ये तत्पर असणारे भक्तराज मारुतीराय हे त्याचं उत्तम उदाहरण आहे, लक्षात ठेवा. दास्यत्व निकट हनुमंते पै केले, म्हणून देखिले रामचरण. हे चरण प्रसिद्ध आहे. दास्यत्व निकट हनुमंते पै केले, म्हणून देखिले रामचरण. प्रभू रामचंद्रांची दास्यभक्ती मारुतीराय इतकी कोणीच केली नाही. रामायणामधून जर मारुती वजा केले तर रामायणाला किती अर्थ राहील हे मी सांगू शकणार नाही. म्हणून मारुतीरायाचा एक सुंदरसा दृष्टांत मी तुमच्यासमोर ठेवणार आहे. श्री रामायणातली ही घटना आहे. बहुतेक उत्तर भारतामध्ये ही कथा सांगितली जाते. माझ्याही ती ऐकण्यामध्ये आली. एके दिवशी सीतामाई आपल्या सदनामध्ये बसल्या असताना कपाळाला सिंदूर लावत होत्या. आपल्याकडे सवाष्ण बायका कपाळाला कुंकू लावतात, तर उत्तर भारतामध्ये शेंदूर लावण्याची प्रथा आहे. तेवढ्यामध्ये मारुतीरायांचं तिथं आगमन झालं आणि मारुतीरायांनी विचारलं की मैया ये आप क्या लगाती है और क्यों लगाती है, म्हणजे आपण ही कपाळाला का लावताय, कारण काय. तर सीतामाईंना असं वाटलं की मारुतीरायाला काय सांगायचं की सवाष्ण बायका ह्या लावतात, अशी आपल्याकडे परंपरा आहे.
त्यातून मारुतीराय हे ब्रह्मचारी असल्यामुळे त्यांना हे कसं कळणार. म्हणून सीतामाईनी मोघम उत्तर दिलं की हा रंग मी कपाळाला लावते म्हणून प्रभू रामचंद्रांना अत्यंत प्रिय आहे. आनंद झाला मारुतीरायाला. मारुतीरायांनी मग त्रैराशिक मांडलं की प्रभू रामचंद्रांचं सीतामाईवर अतोनात प्रेम आहे. अगदी लंकाधीश रावणाने सीतामाईला लंकेला घेऊन गेला तर 18 पद्म वानर घेऊन रावणाचा निपात करून सीतामाईना घेऊन आले, इतकं त्यांचं प्रेम. मग त्याने असा विचार केला की कपाळाला जर एवढासा गंध लावते तर एवढी प्रिय आहे, मग जर आपण सर्वांगाला लावला तर किती प्रभू रामचंद्रांना प्रिय होऊ. आणि म्हणून असं सांगतात की प्रभू रामचंद्रांना प्रिय व्हावं, आपल्या स्वामीला प्रिय व्हावं म्हणून मारुतीरायाने आपल्या सर्वांगाला शेंदूर चोपडून घेतला. आणि तेव्हापासून मारुतीला शेंदूर लावायची पद्धत सुरू झाली. अनेकांना माहिती नाही आहे. तो शेंदूर लावल्यानंतर मारुतीराय प्रभू रामचंद्रांच्या सदनात आले तर प्रभू रामचंद्र पूजाच करत होते. मोठ्यांदा भुभुकार केला आणि म्हणाले जय श्रीराम. तेवढ्यामध्ये प्रभू रामचंद्रांनी मागे पाहिलं आणि विचार कोण आपण. त्यांनी मला नाही ओळखलं. अहो मी तुमचा मारुती. ते हसून प्रभू रामचंद्र म्हणाले अरे बजरंगा, हे काय सोंग आणलेस. अजून शिमगा तर खूप लांब आहे. आणि तेव्हापासून मारुतीरायाला बजरंग हे नाम प्राप्त झालं. ते म्हणाले की हा रंग मी अंगाला लावला आहे. मला सीतामाईने सांगितलं की कपाळाला एवढासा रंग लावला होता, इतक्या प्रिय आहेत, तर मी सर्वांगाला लावल्यानंतर किती प्रिय होईल. आणि म्हणून हा गंध मी कपाळाला लावला, सगळ्या अंगाला लावला आहे. हा शेंदूर सगळ्या अंगाला चोपडला आहे. भगवान हसून म्हणाले मारुती, अरे माझ्या भक्ती करता, माझ्या प्रेमा करता तू सगळ्या अंगाला शेंदूर लावलास. हा रंग तू लावलास तो वाया जाणार नाही. आजपासून हा रंग जे लोक तुझ्या अंगाला लावतील त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा मी पूर्ण करीन. आणि तेव्हापासून मारुतीरायाला शेंदूर लावण्याची प्रथा आहे. मी आत्ताच बोलून आलो की अनेकांना हे माहीतही नसेल. माझा स्वतःचा अनुभव असा की एक दिवस मी मारुतीच्या मंदिरात कीर्तन करून येत असताना एक माणूस शेंदराची वाटी घेऊन चालला होता. मी त्यांना विचारलं कुठे निघाला. ते म्हणले मारुतीला शेंदूर लावायला. ते मला विचारलं मी त्यांना की शेंदूर का लावतात मारुतीला. ते म्हणले एवढं तुम्हाला माहिती नाही, मग कशाला कीर्तन करता. उलट त्यांनी मलाच काही शिकवलं. मी त्यांना विचारलं तुम्ही सांगा म्हणजे मग सांगतो. तर त्या गृहस्थाने सांगितलं आमचे वडील लावत होते म्हणून आम्ही लावतो. गोष्ट संपली. मंडळी, त्याच्यामागे हा इतिहास आहे, लक्षात ठेवा. हे स्वामी काज आहे. जो असा मनोभावे आपल्या स्वामीची सेवा करतो त्याला वेगळी विष्णुपूजा करण्याचं कारण नाही. स्वामी काज गुरुभक्ती. दुसरा मुद्दा या अभंगातला आहे तो गुरुभक्तीचा आहे. आपण मागील भागामध्ये गुरुमाता, गुरुपिता, गुरु आमची कुलदेवता याचं विस्तृत व्याख्यान पाहिलेलं आहे. प्रत्येक शिष्योत्तमानं आपल्या सद्गुरुचरणावर नितांत श्रद्धा ठेवली पाहिजे. गुरुबिन कौन दिखावे बाट, बडा बिकट यमघाट, गुरुबिन कौन दिखावे बाट, असं संत कबीरदास यांनी वर्णन केलेलं आहे. कोण वाट दाखवतं. म्हणून गुरुदाविल्या वाटा, येवोन विवेक तीर्थ तटा, धुवोन्या मळकटा बुद्धीचा तेणे. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात की गुरु ज्या मार्गानं जा सांगतील त्या मार्गानं गेलं पाहिजे आणि सद्गुरुनाथांची सेवा केली पाहिजे, हे लक्षात ठेवा. नोहे गुरुदास्य संसारिया असं संत मायबाप वर्णन करतात. सद्गुरू चरणांची सेवा करणं हे अत्यंत अवघड आहे, लक्षात ठेवा. पण आपल्या गुरूंची जे सेवा करतात त्यांना वेगळं असं विष्णू उपासनेचं काम नाही. कारण गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. साक्षात विष्णूचा अंश हा सद्गुरुचरणामध्ये असतो. किंवा वारकरी संप्रदायाने देव आणि गुरु दोन मानले नाहीत. तुकाराम महाराजांचं तर प्रसिद्ध अभंग आहे, माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु. असं वर्णन केलं आहे तुकाराम महाराजांनी.
देव आणि गुरु दोन नाही बरं का. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत अशा असंख्य ओव्या पेरून ठेवल्यात. त्यांनी सगळं मंगलाचरण केलं. हे मंगलाचरणसुद्धा आपल्या सद्गुरू चरणाला आहे. जय जय आचार्या समस्त सुरवर्या प्रज्ञा प्रभात सूर्या सुखोदया मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशू अद्वयाब्जिनी विकाशू वंदू आता. हे सगळं सद्गुरुनाथांचंच वर्णन केलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांसारखा गुरुभक्त शोधून सापडणार नाही. ज्ञानोबाराय वर्णन करतात, ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास नेणे साधनास आण काही. एवढा थोरला ग्रंथ ज्ञानोबाराने निर्माण केला. जगाच्या तत्त्वज्ञानाला गवसणी घालणारा ग्रंथ निर्माण केला. पण ज्ञानोबाराय म्हणतात, तैसे श्री निवृत्तीनाथाचे गौरव आहे जी सांचे ग्रंथ नोवे कृपेचे वैभव तिये. हा जो ग्रंथ आहे हा निवृत्तीनाथांच्या कृपेचं वैभव आहे. ही अपार गुरुनिष्ठा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ठाई दिसते, संत एकनाथ महाराजांच्या ठाई दिसते, तर संत निळोबारायांच्या ठाई पण दिसते. अशी गुरुभक्ती करणं म्हणजे एक प्रकारची विष्णुपूजाच आहे, लक्षात ठेवा. स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन. आज मी ते औचित्यपूर्ण जे चिंतन मांडलं आहे, आपल्या वडिलांच्या आज्ञेमध्ये राहणं यापरती दुसरे विष्णुपूजा नाही, हे लक्षात ठेवा. रामायणाचाच आश्रय करून जर आपण चिंतन करायचं झालं तर रामायणामध्ये असं वर्णन आहे की माता कैकेयीनं वर मागितला होता आणि त्या वराकरता प्रभू रामचंद्रांनी आपल्या वडिलांनी दिलेल्या वराचं पालन करण्यासाठी 14 वर्ष वनवास भोगला. पितृवचना लागे रामे वनवास केला. महाविष्णूचा अवतार असणारा, पूर्ण पुरुष असणारा, पूर्णावतार असणारा असा प्रभू रामचंद्र, पण प्रभू रामचंद्रांनी आपल्या वडिलांचं वचन गुंतलं आहे. वास्तविक प्रभू रामचंद्र जर म्हणत होते की मी वनवासात जाणार नाही, तर राजा दशरथांनी कदापि त्यांना आग्रह केला नसता वा जबरदस्तीनं वनात पाठवलं नसतं. परंतु आपल्या आईला आपल्या वडिलांनी जे काय वर दिले, रघुकुल रीत यही चली आई प्राण जाई पर बचन न जाई, असं गोस्वामीजींनी लिहिलं आहे. त्याप्रमाणे आपल्या वडिलांचं वचन गुंतलं आहे. त्या वचनाकरता प्रभू रामचंद्रांनी 14 वर्ष वनवास स्वीकारला. ही रामायणातली खूप मोठी गोष्ट आहे महाराजा. आपण विचार करू शकता त्या गोष्टीचा. याचा अर्थ सांप्रत काळामध्ये आपले वडील हे विष्णू स्वरूपच आहेत. आपली आई ही लक्ष्मी स्वरूप आहे. म्हणून आपल्या आईचा, आपल्या वडिलांचा आपण आदर केला पाहिजे, मातृपितृसेवा केली पाहिजे. आणि आपल्या आईच्या आणि वडिलांच्या सेवेमध्ये जो रत असेल त्याला वेगळं विष्णुपूजन करण्याचं काय कारण आहे? वारकऱ्यांचा इतिहास किती मोठा आहे. भुवैकुंठ पंढरपूर जे अवतीर्ण झालं, प्रत्यक्ष परमात्मा पांडुरंग दिंडीरवनामध्ये आले, ते भक्त पुंडलिकरायांच्या मातृपितृ सेवेनं प्रसन्न होऊनच आले. आजही युगे 28 परमात्मा पांडुरंग उभय भक्तांचं कल्याण करण्यासाठी, सर्व भक्तांचं कल्याण करण्यासाठी विटेवर उभा आहे. ही पुंडलिकरायांची मातृपितृभक्ती आहे. आणि म्हणून स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती. चौथा मुद्दा जो मांडला आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाचा आहे. या अभंगाच्या प्रथम चरणाच्या उत्तरार्धात तुकाराम महाराज पतिसेवा करणं ही एक विष्णुपूजा आहे असं सांगतात. आपला भारत देश हा पतिव्रतांचा देश आहे. मी नेहमी कीर्तनात सांगत आलो आहे की भारताचं वैशिष्ट्य काय असेल तर आपल्या देशातल्या सर्व स्त्रिया ह्या पतिपरायण आहेत. पातिव्रत्य हा देशाचा दागिना आहे. 18 भार वनस्पती फुले फळे ओळती, 22 पोखरणी नदी गंगा वाहती, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, असं संतांनी वर्णन केलं आहे. आपल्याकडे जी परंपरा आहे त्यामध्ये सत्यवान सावित्री हे किती मोठं उदाहरण आहे. महासती अनुसयेनं आपल्या पातिव्रत्य धर्मानं ब्रह्मा विष्णू महेश या देवानं बालक केलं, ही कथा आपण ऐकत आलेलं आहे. आपल्याकडे पती हा महाविष्णूचा अंश मानला आहे आणि म्हणून स्त्रियांनी पतिपरायण असलं पाहिजे, पातिव्रत्य धर्मानं वागलं पाहिजे.
ती परंपरा आपल्याकडे पिढ्यानपिढ्या अव्याहतपणानं चालू राहिलेली आहे. ज्यांचा अभंग मी घेतला आहे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या, त्यांच्या जीवनपटातलीच ही गोष्ट आहे. मी माझ्या कीर्तनामध्ये शेकडो वेळा ती गोष्ट सांगितली आहे की जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि त्यांच्या धर्मपत्नी महान भगवत भक्त अवलिया संत अर्थात संत जिजाबाई, देहूजवळ असणाऱ्या भंडारा डोंगरावर होणाऱ्या उत्सवात मी अनेक वेळेला संत जिजाबाईंचं चरित्र सांगितलेलं आहे. जो भंडारा डोंगरावर भव्य दिव्य उत्सव होतो त्यामध्ये मी कायम आवर्जून जिजाबाईंचं चरित्र सांगितलेलं आहे. कारण जिजाबाई या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांपेक्षा काकणभर सरस आहेत. कुणाला पटो नाही तर न पटो, पण तुकाराम महाराज पांडुरंगाचा धावा करत होते, भजन करत होते. मात्र जिजाबाई या अशा होत्या की पांडुरंगाचा साक्षात्कार हा तुकोबरायांच्या अगोदर संत जिजाबाईंना झाला असा इतिहास आहे. आख्यान पण तसंच आहे. तुकाराम महाराज भगवत भजन करण्यासाठी सकाळी स्नानसंध्या उरकली की भंडारा, भामचंद्र, घोराड्या अशा डोंगरावर निघून जात असत. अगदी देहूच्या 3 कोसाच्या अंतरात हे सगळे डोंगर. बरं, जात असत तर सांगत नसत की मी कोणत्या डोंगरावर चाललो आहे. आईसाहेब जिजाबाईंनी काय करावं, लगबगीने सगळा कोंड्याचा मांडा करावा, मुलालेकरांना खाऊ घालावं, टोपलीमध्ये भाकरी घ्यावी, चटणी घ्यावी, डोक्यावर ते टोपलं घ्यावं, हातामध्ये पाण्याचा तांब्या घ्यावा आणि मग निघावं तुकाराम महाराजांच्या शोधासाठी. महाराज कुठे आहेत हे कळत नसे. असं म्हणतात की 2 रस्ते जिथं फुटत असतील तिथं जिजाबाई तिथला दगड कानाला लावायच्या आणि ज्या रस्त्याने तुकाराम महाराज गेले असतील त्या रस्त्याचा दगड विठ्ठल विठ्ठल बोलायचा आणि त्या रस्त्याने जिजाबाई जायच्या आणि तुकाराम महाराजांचा मुक्काम सापडायचा. माझे अनेक कीर्तनकार मित्र तुकाराम महाराजांची थोरवी गाताना सांगतात की तुकोबरायाचा इतका अधिकार होता की तो दगडसुद्धा ज्या रस्त्याने महाराज गेले त्या रस्त्याचा दगड विठ्ठल बोलायचा. एका अर्थानं तो अर्थही योग्य आहे, पण माझा अर्थ आपल्याला कदाचित पटेल न पटेल, पण मला असं वाटतं की महान भगवत भक्त असणाऱ्या जिजाबाईंचा अधिकारच इतका मोठा होता की त्या दगड्यालासुद्धा रस्ता सांगावा लागत असे, एवढा धाक जिजाबाईंचा होता असं मला वाटतं. जिजाबाई एक दिवस अशाच निघाल्या आणि आईसाहेब ती टोपली घेऊन निघाल्या. भंडारा डोंगरावर जात असताना करवंदीचा काटा खसकन पायामध्ये मोडला. कळवळल्या, जागीच बसल्या. पायातून रक्त येत होतं, काटा रुतला होता. पण आता काटा काढणार कसा? जे शेतकरी वर्गातले लोक आहेत त्यांना माहिती आहे काटा कसा काढतात. काटा काढायचा झाला तर तो मोडलेला काटा जो आहे तो काढण्यासाठी शेतामध्ये जंगलामध्ये सुई किंवा पिन कशी असणार. त्या दुसरा पर्याय असा की त्याच झाडाचा दुसरा काटा काढायचा आणि हळूहळू तो स्वच्छ करीत तो काटा काढायचा. तेव्हापासून म्हण पडली काट्याने काटा काढणे. ही मराठी वाङ्मयात आलेली म्हण त्यातूनच प्रचलित झाली. जिजाबाई कळवळून खाली बसल्या, पण पडता जडभारी दासे आठवावा हरी मग तो हो निदिशीण, किंवा मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आघात निवाराया, असं संतांनीच वर्णन केलं आहे. तो कुठं लांब होता, तो लगेच प्रगट झाला एका गुराख्याच्या रूपामध्ये. अशी जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये कथा आहे. सुंदर त्यांनी खांद्यावर घोंगडी घेतली होती, हातामध्ये काठी घेतली होती आणि अशा बालवेशामध्ये तो आला आणि आईसाहेबांना म्हणाला, आईसाहेब मी काढू का हो काटा तो. आईसाहेबांनी त्याच्याकडे निहाळलं, त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाल्या, अरे तू तर लहान दिसतोस, तुला काटा काढता येईल. अत्यंत सूचक विधान भगवंतांनी वापरलं, हास्य केलं आणि म्हणाले, म्हटले आईसाहेब हा तर सामान्य काटा आहे, मी मोठ्या मोठ्या लोकांचा काटा काढला. आईसाहेबांच्या लक्षात आलं नाही, पण त्यातला अर्थ असा आहे, देवाला सांगायचं होतं कंसाचा काटा मीच काढला, रावणाचा काटा मीच काढला, शिशुपाल वक्रदंत अशा अत्यंत दुष्ट असुरांचा काटा मीच काढला, हा काटा तर सामान्य आहे. बसा म्हणाले. काटा कसा काढतात आपल्याला माहिती आहे. ज्याच्या पायात काटा मोडलाय त्याला समोर बसवायचं, आपला गुडघा वर करायचा आणि त्याचा असा पाय घ्यायचा
आणि त्या पायातला काटा काढायचा, असा तो प्रकार आहे. हे नुसतं ऐकताना सुद्धा अंगावर रोमांच येतात. जगतपिता नारायण, ज्याच्या चरणावर सगळं विश्व डोकं ठेवतंय, त्या भगवंताने आपला गुडघा वर केला आणि आईसाहेब जिजाबाईंचा पाय आपल्या गुडघ्यावर ठेवला. समचरण असणाऱ्या पांडुरंगाच्या चरणावर लक्षावधी वारकरी डोकं ठेवतात. तो जगतपिता नारायण आपल्या भक्तांचे पाय हातात घेतो. हा भक्तीचा परमोच्च आविष्कार आहे मंडळी. देवाने जिजाबाईचा पाय असा हातात घेतला. न जाणो त्याला असं वाटलं असेल की कधी आयुष्यामध्ये हे चरणसुद्धा माझ्या हाताला लागतील किंवा न लागतील. आता संधी आली तर त्याला नमस्कार केला पाहिजे. स्वतः काट्यानं काटा काढू लागला. आणि नियम असा आहे, जेव्हा काटा दिसत नाही तर तिथं पाणी कुठून आणणार? साहजिकच तोंडात बोट घालून ती जागा स्वच्छ करावी लागते. तो सुद्धा देवाने लाभ घेतला. आता त्याला काय अवघड आहे, काय दिसणं काय अवघड आहे? अणुरेणू तिथं तो पाहू शकतोय. पण तो निमित्त करून भगवंताने आपल्या तोंडात बोट घातलं आणि त्या निमित्तानं जिजाबाईच्या पायाचा एक रजक कण आपल्या तोंडामध्ये घातला प्रसाद रूपानं. किती रम्य कथा आहे. अलगद तो काठा काढला. काटा निघता क्षणी जिजाबाई सुखावल्या आणि पाय टेकून म्हणाल्या, अरे तू काटा काढलास पण मला कळलं सुद्धा नाही. त्यांना काय माहिती हा विश्वनियंत्याचा जगन्नियंत्याचा हात आहे. अगदी अलगद काटा निघाला. जिजाबाई सुखावल्या. नाव काय तुझं? एवढं म्हणता क्षणी पांडुरंगाने सांगितलं, मला विठ्ठल म्हणतात. एका क्षणात जिजाबाईंचा नूर बदलला. उठल्या आणि म्हणाल्या, इथं पण आला सोय. भगवान अंतर्धान पावले. जिजाबाईंना पहिल्यांदा साक्षात्कार झाला. जिजाबाई पाटी उचलून वर गेल्या. महाराज एका निवांत स्थळी भजन करत होते. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. तुकाराम महाराजांनी जिजाबाईंना उशीर होण्याचं कारण विचारलं. त्यांनी सगळा वृत्तांत सांगितला. महाराज अत्यंत गलबलले. महाराज म्हणले, आवले, अगं मी त्याचं इथं भजन करत बसतो आणि तो तुझ्या मागे पुढे हिंडतो. मला दर्शन द्यायच्या अगोदर तो तुला दर्शन देतो. तुझी अपार भक्ती आहे. आणि म्हणून महाराजा, मला असं नेहमी वाटतं की तुकाराम महाराजांच्या अगोदर जिजाबाईला साक्षात्कार झाला. याचं कारण काय असेल तर तुकाराम महाराजांचा देव पांडुरंग होता आणि जिजाबाईंचा देव संत तुकाराम महाराज होते. आपल्या पतीची अत्यंत प्रतिकूल स्थितीत सुद्धा त्यांनी सेवा केली. त्याचा परिणाम असा झाला, हेच विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा. 4 गोष्टी मी विशद केल्या. आणखीन 2 गोष्टी त्यांनी सांगितल्यात. सत्य बोले मुखे, दुःखवे अणिकांच्या दुःखे. महाराजा, एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आपण कायम सत्य बोललं पाहिजे. खरं तर सत्य हे भगवंताचं स्वरूप आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, कागा हा दाविला जगदाकार. माणसाने कायम सत्य भाषण केलं पाहिजे. याच्यावर खूप मोठं व्याख्यान करता येईल. जो मनुष्य सदा सत्य बोलत असे त्याला वेगळं विष्णुपूजन करण्याची आवश्यकताच नाही. त्याचा दुसरा फायदा आपण लक्षात घ्यावा. जो सत्य बोलतो ना, त्याला आपण काय बोललो आहे हे लक्षात ठेवावं लागत नाही. जो खोटं बोलतो त्याला ते लक्षात ठेवावं लागतं. म्हणून मंडळी, कायम सत्य बोललं पाहिजे. आणि दुःखवे अणिकांच्या दुःखे, दुसऱ्याचं दुःख बघून जो व्यथित होतो त्याला धावून मदत करतो, त्याला वेगळं विष्णुपूजन करण्याची गरज नाही. परमार्थ करत असताना असा निश्चय ज्याच्याजवळ आहे त्याला त्याची प्राप्ती होते, असं तुकोबराय शेवटच्या चरणात वर्णन करतात. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेच फळ. या संपूर्ण अभंगाचा अर्थ असा आहे की जो स्वामीकाज करत असतो, स्वामीकाज, 2 गुरुभक्ती, पितृवचन, सेवापती, सत्य बोले मुखे, दुःखवे अणिकांच्या दुःखे, या 6 गोष्टींचा जीवनामध्ये जो आचार ठेवतो, तुकाराम महाराज वर्णन करतात की त्याला वेगळं विष्णुपूजन करण्याची गरज नाही, की हेच विष्णूची महापूजा. चकारात्मक मांडलं, हेची म्हणजे हीच महाविष्णूची पूजा आहे, हेच विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा. माझ्या प्रिय श्रोत्यानो,
अशा प्रकारचं विष्णुपूजन आपल्याकडनं घडावं अशी मंगल शुभकामना व्यक्त करीत आजच्या शब्दांना इथं विराम देतो. झालेली सेवा संत मायबापांच्या चरणी आणि सद्गुरुनाथांच्या चरणी समर्पित करून मी इथं थांबतो आहे. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.